मला बोलवलं? हा हा, ये 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 बाई, इकडे ये 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 बाई. ओ भाई, आता उठून तडक उभं राहण्याची तयारी करा बर का. म्हणजे ही काय बोलते हे तुम्हाला ऐकायला येते हे मला कळले. आता मी हिच्या कानात अशी काय गोष्ट सांगणार आहे ना की तुम्ही तडक उठून उभे राहणार. हे मला माहितीये शिवा. तर आता उठायची पटापट तयारी करायची बरं का भाई. काही 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 काम होतं का? हा, मला ना आवडतीस तू, आवडतीस. ये इथं बस बाई, बस बस बस. ये पडदेशी बस बाई. आणि आपल्याला जी माणसं आवडतात ना त्यांच्या दोन गोष्टी होतात. एक तर सोनं होतंय, नाही तर चांदी होती. तुझं काय करायचं बघ. आणि त्याच्या बदल्यात? हा, त्याच्या बदल्यात हा एक मोठा नियम आहे बर का. कशाच्या तरी बदल्यात काहीतरी यानं फरक पडतो. पण मम्मी, प्रयत्न चालू आहेत. इतकं सोपं नाहीये ना हे सगळं. आता सोपं आहे का नाही याचा विचार तू करायचा. हा, पण ते सोपं कसं होईल याचा उपाय आहे ना, तो उपाय मी तुला सांगते. काय? हा, तो उपाय असा आहे, भाईला ना त्याचा भूतकाळ आठवून द्यायचा. भूतकाळात भाईची ही अवस्था कुणामुळे झाली, ही भाईला एकदा का आठवण झाली ना की माझा भाई असा तडक उठून उभा राहणार. काय? पण मला माहिती नाहीये ना हे सगळं. मी आहे ना सांगायला. मी कशाला आहे, बायको आहे त्यांची. हे बघ, मी तुला सगळं सांगणार आणि तू भाईला सगळं ते तसंच्या तसं ऐकवायचं स्वतःचं डोकं आणि कान बंद करून. मग बघ माझा भाई कसा उठून उभा राहतो ते. चला सुरू करूया. नाही. काय? मला नाही जमणार. नाही, काय कळलं नाही काय म्हणाली ते. काय काय म्हणाली मला ऐकायला नाही आलं. परत बोल. मला खरंच नाही जमणार. माफ. नाही, मला समजत नाहीये तू काय बोलतीये. मला समजत नाहीये आता. परत बोल. नाही, ते काय आहे, भूतकाळातल्या गोष्टींचा त्यांच्यावर खूप वेगळा आणि मोठा इम्पॅक्ट पडू शकतो ना. मला असं वाटतं की आपण त्यांच्या भविष्यातल्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करूया ना. त्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबूया. म्हणजे कसं? हे सांगणारी तू कोण आहे? बायको कोण आहे? मी आहे का तू त्यांची बायको? मी आहे ना बायको. मला कळतो ना माझा नवरा कसा आहे ते. माझा नवरा मला चांगला माहिती. भूतकाळामध्ये त्यांना कुणी हिथं आणून ठेवलं एकदा का त्या माणसाबद्दलचं सत्य त्यांना कळलं ना की तडक उठून उभे राहणार ते बदला घेण्यासाठी. मी चांगलं ओळखते माझ्या नवऱ्याला, मला माहितीये. आणि भविष्याचं म्हणशील ना, आता उठलाच नाही तर भविष्य काय? सॉरी, मला खरंच नाही जमणार. नाही जमणार म्हणजे काय? मला कळत नाही काय म्हणतेस. उलट्या काजाची निघालीस की उलट्या काजाची निघालीस. हा, मला वचन दिलं होतंस ना तू. वचन दिलं होतंस की माझ्या नवऱ्याला जे काही घडलंय ते आठवण करून देणार, माझ्या नवऱ्याला या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी मदत करणार असं वचन दिलं होतंस ना तू. हा, कुठे गेलं वचन? तुला आठवण करून दिली होती. जर तुझ्या आई बापावर अशी परिस्थिती आली तर तू काय केलं असतंस? मी अडकलीये म्हणून माझ्या अडकण्याचा गैरफायदा घेतेस ना तू. माझा नवरा उठला पाहिजे हे मला पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतेस ना तू. हा, सांग ना आता का नाही म्हणतीयस? जेव्हा त्या दिवशी वचन दिलं होतंस तेव्हा कुठे गेलं होतं हे सगळं? कस्तुरी, कस्तुरी, मम्मी काय झालं हिला? मी तिला अचानक कशी चक्कर आली तिला? मला काय माहित अचानक कशी चक्कर आली ते तिला. मी काही तिला. मम्मी अगं तिला सवय नाहीये या सगळ्याची. तू काही बोललीस का तिला? काही बोलेल नाहीये. सौरभ आधी उठव हिला. कस्तुरी, ए बाई उठ. अचानक कसं झालं? मग बाहेर तर व्यवस्थित होती ती. मला काय माहित अचानक कसं झालं. आता हिला चक्कर येणार आहे. मला काय स्वप्न पडलंय का? ए शिवा, पाणी घेऊन ये. अक्कल आहे का? लवकर आल्यावर बंदूक दाखवतोय.
ए उठ. नक्की तुमच्यात काही घडलं नाही ना? काही घडलेलं नाहीये. कारण आता बाहेर व्यवस्थित होती ती. मला काय माहिती कशी चक्कर येऊन पडली ही. हिला लवकर उठव रे बाबा. नाही लवकर उठली तर भाई कसा बरा होणार आहे? ऐक ऐक, हे बघ, शांत हो प्लीज. तू इथेच बसून राहा, मी आलोच. कोणाला तरी घेऊन येतो. हाय. नॉर्मल आहे. काय झालं मम्मी? मग काय करू हिचं, या कस्तुरीचं काय करू? म्हणाली भाईचा भूतकाळ सांगणार नाही. मम्मी मी बोलतो तिच्याशी. शिवा, जेवढा दम द्यायला पाहिजे तेवढा दम दिलाय मी. एवढ्या दमात चक्कर येऊन पडली ती. ज्योतिषानं काय सांगितलंय आपल्याला? भाईला त्याचा भूतकाळ आठवण करून द्यायला पाहिजे. भाईची शेवटची इच्छा जी आहे ना ती कळली पाहिजे. आणि ती आपल्याला या पोरीकडनं कळणार आहे. मला म्हणती त्यांना भूतकाळ सांगणार नाही, त्यांच्या जीवाला त्रास होईल. मला हिचा त्रास होतोय त्याचं काय? मम्मी आज तिला कळलं असणार की मम्मी काय आहे ते. आता सरळ होणार ती बघा. सरळच हाय ती शिवा, ती सरळच हाय. वाकड्यात गेली असती तर मम्मीनं वाकडी केली नसती तिला. पण खरं सौरभ शिवा, सौरभ. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. काय नाही, आपल्या चाळीच्या मीटिंग मध्ये सगळं ठरतं, पण त्याचं पुढं काय होत नाही हो. मग तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सांगितलं होतं, काय झालं त्याचं? हा हे नाही झालं ते. आम्ही दिवसभर बाहेर असतो, फॅमिलीची काळजी असते आम्हाला. मग हा नीट लक्ष द्या मग. हा हा ठेवा. माओ माओ. हो हा आत्ता स्वयंपाक होईल. हा भाजी शिजतेच आहे. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी लगेच जेवायला वाटते. नाही, माऊ कुठे आहे? हो म्हणजे तिची यायची वेळ झालीये, पण अजून आली नाही ती. काहीतरी गडबड आहे. नाही, असं होत नाही कधी. फोन करते नाही तर मला ती. एवढी काळजी करू नका तुम्ही. कदाचित फोन करायचा राहून गेला असेल तिच्याकडून. येईल ती. थांब. विजया विजया. अहो तो मित्राच्या घरी गेलाय. त्याची इथं गरज लागली आणि तो कधी इथं हजर आहे. असं कधी झालंय? शांत व्हा. मीच येतो आता जाऊन. थांबा. नाही तुम्ही इथेच थांबा. म्हणजे काय आहे, तुम्ही जायला निघाल आणि ती घरी यायला निघेल असं होईल.
तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिला फोन करा. अगं नको, त्यांना उगाच हे बघ, बाबांचाच फोन आहे. तर मग घे आणि सांग की माझी तब्येत बरी नाहीये. सांग. नाही नको, त्यांना टेन्शन येईल ग सिंधू. आणि मग ते अगं काय करतेस मी सांगते. हॅलो, हा माऊ, माऊ कुठे आहे तू? माऊ, हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? कस्तुरीची मैत्रीण बोलतेय, नर्स सिंधू. कस्तुरी इकडे नाहीये, इमर्जन्सी आली आहे म्हणून ती गेलीये. मग तिचा फोन तुमच्याकडे कसा? आम्ही एकाच रूम मध्ये असतो ना, तिने फोन इथे ठेवला होता म्हणून. बरं, किती वेळ लागेल? माहित नाही काका, इमर्जन्सी आहे ना, कदाचित आज नाईट ड्युटी करावी लागेल. हा, ओके ओके. काही निरोप द्यायचा होता का काका? हा, तिला सांगा ती आली नाही ना म्हणून फोन केला होता म्हणा. बाबांनी कॉल केला म्हणून सांगा. हो हो हो. काय झालं? काय म्हणाली भाऊ? काय नाही, तिकडे हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आले, नाईट ड्युटी लागेल कदाचित तिला. हा, मी म्हटलं होतं ना. म्हटलं होतं ना, जा स्वयंपाकाचं बघ. म्हटलं होतं ना. मम्मी, अगं तू का थांबलीस? काय आहे का? बरी आहे का ती? हा, बरी आहे आता तब्येत. अशी कशी चक्कर येते हिला? काही नाही, मला वाटतं मागच्या वेळेला ती आजारी पडली होती ना. तिला सांगत जा जरा चांगलं चुंगलं खात जा म्हणून. असं ताकदवान खाणं खाल्लं ना की अशा चक्रा फिकरा यायच्या नाही. सांग. मी काय करतो, तिला आपल्या घरी घेऊन येतो. मग तू भरव तिला, मला भरवतेस तसं. तू घरी घेऊन येतो? आधी सांग तर कुणाच्या घरी राहतो ते. मला सांगतोय. बर, शिवा दादा, तुम्ही मम्मीला घेऊन जा, तू आराम कर आता. हा, आराम करायचंय. चल चल बाबा, उशीर झाला, तुझ्यासाठी थांबली एवढा वेळ. नाही, मी नाही येते. का? मला काही कामं आहेत पेंडिंग हॉस्पिटलची, ती संपवून येतो. काम? हा, आहेत काही कामं. जा जा जा, काम कर. जा जा जा, काम शिवा. दिसली का? नाही अजून. कुठपर्यंत गेला होता तू? हा, नाक्यावर. ना, पुढे जायचं ना जरा. अहो गेलो होतो ना, नाही दिसले अजून. नाही दिसली अजून, जरा पुढे जायचं ना. अहो जरा चिल मारा ना. काय माव काय लहान आहे काय अजून? बाप उशीला त्यावेळेस कळेल तुला. माव काय लहान. फोन लाव, चल फोन लाव. एक मिनिट, एक फोन येतो. कोणाचा फोन आहे? मित्राचा. हॅलो हॅलो. आता नाक्यावर किती वाजले? आता किती वाजले? ठेव फोन. येऊ तिकडे मी. ठेव. काय तुझ्या लाव, माऊला फोन लाव. लाव लवकर. हो. लागला का? नाही अजून. नाही लागत, थांबा परत करतो. लाव 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 लवकर लाव. हो हो. हॅलो. हा भाई, आलो ना. थांब ना जरा. तू ते टेन्शन मत ले भाई. झोप ना बाबा. अरे पप्पा झोपले की. जा जा बाबा नाक्यावर जा. जा तिकडे. ए, आण इकडे. आई. आण, सामान बघ तुझं. सामान बघ. जा तिकडे. तिकडे. जा तिकडे. अहो काय करताय तुम्ही? तुम्ही बसा बघू इकडे. बसा. कशाला चिडचिड करताय? नाही, मला कळते तुमची काळजी. आज माऊ पहिल्यांदाच इतक्या रात्रीपर्यंत बाहेर थांबणारे म्हणून तुम्हाला काळजी वाटते. अहो पण मला पण वाटते ना तिची काळजी. आणि आता आपली पोरं मोठी झाली, बाहेर गेल्यावर कसं वागायचं, कसं राहायचं बरोबर कळतं त्यांना. बाबा, माऊचा फोन लागला पण ती उचलत नाही. अहो तुम्ही शांत व्हा, बसा.
बसा तुम्ही. हे घ्या गोळी घ्या. आणि नका एवढी पोरांची काळजी करू. काळजी करून आता काय करू सांग? तुला माहिती आहे ना बाहेरचं जग कसं आहे. आपली माऊ तशी नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर. पण दुसऱ्या लोकांचं काय? आता काम संपल्यावर तिला रिक्षा कशी मिळणार? रिक्षा मिळेल. हं? आणि रिक्षा नाही मिळाली ना तर कोणीतरी येऊन सोडेल तिला. आणि अगदीच कोणी नाही तर आणि ती 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 कोण मैत्रीण कोण? सिंधू. 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 अहो बाबा, सिंधू तिची मैत्रीण ती सोडेल. तुम्ही नका लोड घेऊ. ती येईल घरी. हो. सिंधू कुठे राहते? हा? सिंधू कुठे राहते? सिंधू सिंधू इकडेच राहते. इकडेच राहते. ती आपली चाळीच्या समोर एक बिल्डिंग आहे, तिकडे राहते सिंधू. म्हणजे जवळपासच कुठेतरी राहते असं माऊ म्हणाली होती. माऊ ना? मला बोलली होती. मला बोलली होती. हो. जोपर्यंत माऊ घरी येत नाही ना तोपर्यंत मला झोप नाही लागणार. हळू हळू घाबरू नकोस. केवढे डास आहेत ग तुमच्या इकडे? हा, हॉस्पिटल आहे. ऐका देवा, कसं वाटतं? बरं वाटतंय का आता? ज्यूस वगैरे काय पाहिजे? खायला पाहिजे काय? नको. घाबरू नकोस. मी घाबरवायला नाही आली तुला. हे बघ, मस्तपैकी सफरचंद खा. कसे सफरचंदानं ताकद येते अंगामध्ये. हा? तुला मी घाबरवत नाही. घे, खा खा ग, खा. कसं आहे ना, तू केलेला अतिशहाणपणा आहे ना, तो त्या डॉक्टरला महागात पडेल. म्हणजे काय? एका कानाची गोष्ट दुसऱ्या कानाला कशी पोहोचते माहितीये तुला? जेव्हा तोंड मध्ये येतं तेव्हा आपलं तोंड आहे ना त्याच गप्प ठेवायचं. एकदम गप्प. नाही तर काय होईल माहितीये? ते तोंड तुटल, मोडल. त्यामुळे शांत राहायचं. आणि बाळा जरा खात जा बर. घे घे, खा 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 खा. अशी चक्कर येऊन पडायला लागली तर ताटी पोरगी कसं व्हायचं? हा, खा 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 खा, पटापट खा बाई, खा. तू असं ताकदवालं खाणं का नाही खात ग? तुला आमच्या घरनं रोज डबा पाठवत जाऊ का? खरं सांगते, शिवाय रोज डबा देत जाईल. आमच्या घरी कसं असं ताकदवालं खाणं. मला नाही बोलायचं या विषयावर आता. मम्मीला नाही बोललेलं आवडत नाही. मला खूप त्रास होतो तुमच्या या अशा वागण्याचा. प्लीज आता शांत राहायचं. आता दिलंय ना सफरचंद खायला, ते खायचं. पण परत एकदा सांगते, मम्मीला नाही बोललेलं आवडत नाही. खा.